मित्रांनो, मागच्या बऱ्याच दिवसापासून आपल्या इकडे शेणखत खूप जमा झाला होता. मग आपल्याला त्या ऊसाला शेणखत टाकायचा होता. तर बघा इथे थैले भरल्यात आपण. त्या थैले घेऊन आपण ऊसामध्ये टाकण्यासाठी घेऊन जाणार आहेत. तर शेणखत बघा एकदम मस्त कुजलेलं आहे पूर्ण. त्याच्यामध्ये आपण खाली खड्डा खंदून जे पाचट वगैरे असते ते टाकले होते, किंवा वेस्टेज वैरण असते ती खाली खड्ड्यात टाकून वरती शेण टाकलं होतं. तर पूर्ण कुजलं आहे मस्त. तर आता अशा थैले भरलेत आपण आणि ह्या ऊसामध्ये टाकणार आहेत आपण आता नेऊन. तर आता कसा खाट टाकला आहे ते बी दाखवतो तुम्हाला पुढं. तर बघा अशा पद्धतीने आपण खाट टाकलेलं आहे. इथं थैले आणून टाकलेत ऊसामध्ये आणि टोपल्याच्या मदतीने आपण हे खाट टाकलेलं आहे. तर ऊसाच्या जे 2 सऱ्या आहेत त्याच्यामध्ये जो स्पेस आहे त्यामधल्या फटीमध्ये आपण खाट टाकलेलं आहे आणि प्रत्येक सरीमध्ये आपण खाट टाकलेलं आहे. त्यामुळं हे बघा असा खाट टाकून घेतलेला आहे आपण अगोदर. आणि ते खत मिक्स होण्यासाठी लगेच आपण त्याला वखरणी करून घेतलेली, ज्यामुळं काय होईल की वरचं जे खत आहे आपलं पाणी दिल्यानंतर ते वाहून जाईल. त्यामुळे वखरणी केली तर ते पूर्ण मातीमध्ये मिक्स होऊन जाईल. त्यामुळे लगेच आपण वखरणी केली. आणि या अगोदरचं पाणी देताना आपण ऊसाच्या बुडाला थोडी थोडी माती लावलेली होती आवताना. ते ऊसाचा फुटवा वगैरे खूप चांगला झालेला आहे. हे बघा पूर्ण माती पण व्यवस्थित लावलेली होती अवतळा फळी लावून. आणि ऊसाचा फुटवा वगैरे बघा कसा झालेला आहे. तर या साईडला बघा किती मोडं निघाले ते एका ठिकाणी. एकदम जबरदस्त असा फुटवा झालेला आहे. आपण ऊसाची लागवड करताना जवळपास 1 ते 1.5 फुटाचं अंतर ठेवलं होतं आपण 2 कांडीमधलं. आणि आता जर बघितलं तुम्ही तर पूर्ण असं वाटतं आहे की टक्कर पद्धतीने ऊस लावलेला आहे. पण आपण अंतर जे ठेवलं होतं ते पूर्ण झाकून गेलेलं आहे. तर कसा वाटतोय मित्रांनो ऊस, कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा. आणि असेच नवीन नवीन आपले ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा.